काय रे तुम्ही हिंडा गावभर आणि या पुरींचा करायला लाड. ते वैशुल बघा 0 मार्क पडलाय. 0 मार्क बर वैशू अहो पप्पा मी बरोबर लिहिलाय पेपर. सरांचीच काहीतरी चूक झाली, त्यांनी मला 0 मार्क दिलाय. सरांची चूक दाखव बर पेपर. बरा पप्पा. अरे वैशू तुला खरंच 0 मार्क पडलाय. काय लिहिलंय? दुसऱ्या महायुद्धाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. दुसऱ्या महायुद्धाचे वर्णन मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही मन लावून ऐका. मन लावून ऐका. माझ्या मताने दुसरे महायुद्ध हे पहिल्या महायुद्धानंतरच झाले असावे. हे युद्ध म्हणजे लईच खतरनाक, लईच खतरनाक. हा लय खतरनाक होतं. या युद्धात खूप सैनिक होते. काही सैनिक इकडून आले, काही सैनिक तिकडून आले. इकडच्या सैनिकांनी तिकडच्या सैनिकाला चिडवले. झाली ना मग युद्धाला सुरुवात. अशी सुरुवात झाली. मग काय, इकडून तलवारी सपासप, इकडून तलवारी रपारप, तुंबळ युद्ध, सारे सैनिक रक्तबंबाळ. मग काय, युद्धाच्या मैदानात रक्ताचा पूर वाहू लागला. बघता बघता रक्ताचे तलाव भरले. एकीकडचे सगळे सैन्य संपले आणि युद्धही संपले. हे मी माझ्या डोळ्याने पाहत होते. मला लई वाईट वाटत होते, पण माझा काही इलाज नव्हता. अरे असं जर उत्तर लिहिलं तर तुला 0 नाही 3 0 मिळतील. काय करू तुझं रे वैशू? दिदे दिदे उद्या शाळेतून आता आमच्या पेपर घेऊन ये. मला बघू तुला किती मार्क पडतात. आणि असे जर उत्तर लिहिले ना तर सर्व लोकांना शाळा सोडून जावं लागेल. रुपाली आता सर लोक शाळा सोडतात ना, त्यांना तरी शाळेतून काढावं लागेल.